ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीसंदर्भात एक मोठी बातमी हाती येते। लसीमुळे मेंदूवरती विपरीत परिणाम झाल्याचा रुग्णानं एका दावा केलेला आहे। सिरमनं हा दावा फेटाळला असून 100 कोटींचा खटला दाखल करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीमुळे मेंदूवरती विपरीत परिणाम झाल्याचा रुग्णानं एका दावा केलेला आहे। या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। माधवी देसाई सध्या आपल्यासोबत आहेत। माधवी, या सगळ्या जो रुग्ण आहे त्यानं काय नेमका दावा केलेला आहे? की परवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटचा दौरा केला होता आणि सिरमची कोविशिल्ड ही जी लस आहे त्याच्याकडून संपूर्ण देशाला आता खूप आशा आहे ही लस लवकरच बाजारात येऊ शकते अशी शक्यता आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एका व्यक्तीने या सिरमच्या लसीवरच प्रश्न उपस्थित केलेले आहे। चेन्नई मधला 40 वर्षाची व्यक्ती आहे जिच्यावर चाचण्या सुरू होत्या आणि या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की ही जी लस आहे ही टोचून घेतल्यानंतर मला न्यूरोलॉजिकल ब्रेकडाऊन झाला आणि माझ्या मेंदूवर त्याचा काहीतरी नकारात्मक असा परिणाम झालेला आहे आणि त्या व्यक्तीने 5 कोटी रुपयाची नुकसान भरपाईची नोटीसही सिरम इन्स्टिट्यूटला पाठवलेली आहे। मात्र या सगळ्या आरोपांचं सिरम इन्स्टिट्यूटनं मात्र खंडन केलेलं आहे। सिरम इन्स्टिट्यूटनं सांगितलेलं आहे की या व्यक्तीचा आजार आणि या लसीचे ट्रायल याचा कुठलाही संबंध नाही। ही व्यक्ती कुठल्याही कारणाशिवाय असे चुकीचे आरोप करत आहे। त्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटनेही या व्यक्तीच्या विरोधात 100 कोटीचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा खरं तर त्याला इशारा दिलेला आहे। त्यामुळे आता नेमकं कोण खरं बोलतंय आणि या सगळ्या आरोपांचं पुढे काय होणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद माधवी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।